मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला चालना. वन विभागाचा जिरोधा आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कर्करोगाच्या उपचारासाठी करार. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात करार. नागरिकांमध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडा. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हनं घात केला. आपल्याला सावध राहायची गरज. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. मुंबई मनपाच्या 2026-27च्या अर्थसंकल्पाला मंजुरी. 80,952.56 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज. अर्थसंकल्पात 800 कोटींची वाढ. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सव. 51 लाख सुवासिक फुलांनी गाभारा सजवण्यात आला. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. शरद पवारांचा फोटो लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. शिर्डीतील सावकारकी आणि फसवणूक प्रकरण. आरोपी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज. सूत्रांची माहिती. सांगलीत सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात गोपीचंद पडळकर आक्रमक. जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. विरार स्थानकात 15 डब्याच्या लोकलसाठी फलाटाचं काम पूर्ण. नव्या फलाटावरून 15 डब्याच्या लोकलची ट्रायल रन घेण्यात आली. इराणमधील तेहरानच्या शरीफ विद्यापीठावर हल्ला. इराणचा अमेरिका आणि इस्रायलवर आरोप. महामार्गांवर भटक्या जनावरांच्या घुसखोरीची समस्या. सर्वोच्च न्यायालयानं सरकारला बजावली नोटीस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.